कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, लक्ष कपाळाच्या मध्ये. 3 वेळेस ओंकारचं उच्चारण करायचंय. दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सुरुवातीपासून श्लोक उच्चारण. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं तमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनः समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैव्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं सुदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अनयेषु च सर्वेषु यथा वागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तस्य सञ्जनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौचैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च वैर्यश्च पणवाणकगोमुखाः सहसैव्यहन्यन्त स शब्दस्तु मुलोऽभवत्. ततः श्वैतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जय पौण्ड्रं दद्मो महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मु पृथक् पृथक् सघोषो राष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वीक्षेऽहं य एते अत्र समागतः धार्तराष्ट्र तस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः सञ्जय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति तत्र पश्यत् तान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धुः अवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संस्थात् तक्तजयते न च शक्नोम्य वस्तातुं भ्रमति युत मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोमि पश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थिकाङ्क्षितं नो राज्यं भोगः सुखानि च स इमेव साधुध्ये प्राणस्त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहः मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि ज्ञतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मे कृते निहत्य राष्ट्रास्तन्न का प्रीतिः सजनादन पापमेवाश्रयेदस्मान् अस्मान् हत्वैकान्तानिनः तस्मान्न हर्यायन्तु धातराष्ट्रान् स्वान्वान् स्वजनं कथं ज्ञात्वा सुखिनः स्याम माधव यद्यप्येत पश्यन्ते लोभोपहत चेतस कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न श्रेयामि अस्माभिः पापादस्मान्नयत्वम् कुलक्षयकृतदोष प्रशस्यन कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नश्ये कुलं कृत्स्नं न धर्मो अधर्माद्युकृष्ण प्रद्युषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वैश्रेय जायते वर्णसङ्कर शङ्करो नरकायैव कुलज्ञानान् कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रिया दोषैरेतैः कुलज्ञाना वर्णसङ्करकारकैः उत्सान्यन्ते धर्मः कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भगवती तीर्थश्रम पुढचा श्लोक अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः तर अहो अहो म्हणजे अरे बत शोक मध्ये बत हा शोकचा अर्थ देतो अरे म्हणजे तो एकदम शोक अवस्थामध्ये येऊन तो बोलतो अरे मी काय केलं अहो बत महत् पापम हे मी खूप मोठा पाप करतोय कर्तुम व्यवस्थित आवयन कर्तुम करायला जातोय व्यवस्थित करण्याची इच्छा करतोय वयम आम्ही सगळे यद राज्य सुख लोभेन यद म्हणजे जो राज्य आणि सुखचा लोभ धरून सुख आणि लोभची कारणाने हंतुम स्वजन मुद्यता हंतुम मारण्याची इच्छा करतोय स्वजनांना आपल्याच बांधवांना आम्ही उद्यत झालोय हे आम्ही एवढे बुद्धिमान आहोत तरी पण
आम्ही त्यांना मारण्याची इच्छा करतोय. कशासाठी? राज्य आणि सुखचा लोभ आमच्या मनात आलाय त्यामुळे. ठीक आहे. अहो बत महत् पापम, इथपर्यंत पहिला पाद आहे. महत् पापम म्हणजे महान पाप. कर्तुम व्यवस्थिता वयम, व्यवस्थिता म्हणजे इच्छा, करण्याची इच्छा. वयम आम्ही सगळे. यत, यत म्हणजे जो, राज्य सुख लोभ, राज्य आणि सुखाचा लोभी म्हणून आम्ही खातो. राज्य आणि सुखाचा लोभ हा कारण म्हणतोय आमच्या पाठीमागं युद्ध करा. यद राज्य सुख लोभेन हंतुम, आम्ही मारण्याची इच्छा ठेवतो स्वजन. तर पहिला पाद आहे अहोबत महत् पापम, पहिला पाद. कर्तुम व्यवस्थिता वयम, दुसरा पाद. शब्द सोपे आहेत, ठीक अवघड उच्चारण. यद राज्य सुख लोभेन, यद राज्य सुख लोभेन, तिसरा पाद. हंतुम स्वजनम उद्यता, उद्यत शब्द आहे. ठीक आहे. स्वजनम आणि उद्यता. स्वजनमचा म हलंत आहे, त्याच्या पुढे उकार जोड. स्वजनम उद्यता. तर उच्चारण घेऊयात. अहोबत महत्पापम, अहोबत महत्पापम, कर्तुम व्यवसिता वयम, कर्तुम व्यवसिता वयम. यद्राज्य सुख लोभेन, यद्राज्य सुख लोभेन, हंतुम स्वजनमुद्यताः, हंतुम स्वजनमुद्यताः. सगळे सोबत. अहोबत महत्पापम, कर्तुम व्यवसिता वयम. यद्राज्य सुख लोभेन, हंतुम स्वजनमुद्यताः. अहोबत महत्पापम, कर्तुम व्यवसिता वयम. यद्राज्य सुख लोभेन, हंतुम स्वजनमुद्यताः. पुढचा श्लोक. यदि माम प्रतीकारम शस्त्रम शस्त्रपाणयः, धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरम भवेत्. यदि, यदि म्हणजे यदि, यदि मी ही केलं तर. यदि माम, माम म्हणजे मला, कर्मवंत. माम अप्रतिकारम अशस्त्रम, म्हणजे मी अप्रतिकारम, प्रतिशोध करण्याचा मनामध्ये इच्छा नाही ठेवलं, शस्त्र नाही उचलले आणि मी प्रतिशोध नाही केला तर काय? शस्त्र पाणय, जे शस्त्र पाणी म्हणजे हातामध्ये शस्त्र घेऊन उभे राहिले. शस्त्र पाणय, शस्त्र पाणी मधून बहुवचन निघाल. शस्त्र पाणीचा बहुवचन झालं. शस्त्र पाणय, ज्यांनी शस्त्र हातामध्ये घेतले त्यांनी, जे धार्तराष्ट्र पुत्र आहे, धृतराष्ट्राचे पुत्र आहे, रणे त्या संग्राम मध्ये, त्या युद्धामध्ये, हन्युस त्यांनी मला जर हंडलं, म्हणजे मी शस्त्र नाही उचलले, मी प्रतिशोध करण्याचा प्रयत्न नाही केला, तरी पण त्यांनी माझ्यावरती हत्या, त्यांनी माझी हत्या केली, तरी पण तन मे म्हणजे माझ्या मी स्वतःला क्षेमतरम, कल्याणकारक समजेल, भवेल, मी स्वतःला कल्याणकारक समजेल. म्हणजे आता पूर्ण आता सोडूनच द्यायला चाललं, आता मला हे युद्धच नाही करायचं. ठीक आहे. अप्रतिकारम म्हणजे प्रतिशोध न घेणे. प्रतिकारम प्रतिशोध घेणे, अप्रतिकारम प्रतिशोध न करणे. अशस्त्रम, शस्त्र म्हणजे शस्त्र उचलणे, अशस्त्रम शस्त्र न उचलणे. शस्त्र पाणय, शस्त्र हातात उचलणे. तर युद्धामध्ये एक नियम असतो की निहत्यावरती वार करत नाही. युद्धाचा नियम असतो निहत्यावरती वार करत. तर अर्जुनांनी निहत्ता झाला आणि तो, त्याला आता इच्छा झाली की मी निहत्ता झालो तरी मारून टाकावं. केवढा शोक मध्ये डुबून गेला. निहत्य म्हणजे नाही, शस्त्र सोडून, ज्याच्याकडे शस्त्र नाहीये. दोन म्हणजे दोन्हींजवळ शस्त्र असते. निहत्य म्हणजे ज्याच्याकडे शस्त्र नाहीये, ज्यांनी शस्त्र नाही, तर त्याला आपण मारू शकत नाही. त्याला मारायचं असेल तर तुम्ही पण बिना शस्त्राचे मारा. निहत्याला निहत्यासोबतच वार करायचा, म्हणजे युद्धाची रीती असते.
अशी युद्धाची रीती आहे. तर 5 यदि माम प्रतीकारम, माम मध्ये अ लपलेला आहे. माम शब्द आहे, म हलंत होता, अप्रतिकारम शब्द पुढे आला, अ जोडला, माम प्रतिकारम. ठीक आहे. आता इथं आपण म घेतला, प्रतिकारम म घेतला, अशस्त्रम म्हणायचं. ठीक आहे. अशस्त्रम शस्त्रपाणयः, अशस्त्रम शस्त्रपाणयः दुसरा. ठीक आहे. धार्तराष्ट्रा रणे हन्युस, हन्यु शब्द आहे, हन्यु. ठीक आहे. मारण्याची इच्छा करणं, हन्यु, किंवा ते मारतील असं, ते मारू शकतो, हन्यु. त्याचा विसर्गचा स झाला, त पुढे असताना स झाला. तर धार्तराष्ट्रा रणे हन्युस पर्यंत तन्मे क्षेमतरम भवे, तन्मे क्षेमतरम भवे. तर उच्चारण घेऊयात. यदि माम प्रतीकारम, यदि माम प्रतीकारम् अशस्त्रम शस्त्रपाणयः, अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्युस्, धार्तराष्ट्रारणे हन्यो तन्मे क्षेमतरम भवेत्. तन्मे क्षेमतरं भवेत्. सगळे सोबत. यदि माम प्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत्. यदि माम प्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत्. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुन, आता इथं संधी येते. एवमुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्न मानसः. आता अर्जुन आतापर्यंत बोलून गेला, तर संजय म्हणतात एवमुक्त्वा, अशा प्रकारे उक्त्वा अर्जुनांनी बोललं, अर्जुन उक्त्वा अशा प्रकारे. संख्ये म्हणजे या युद्धरणामध्ये एक संख्या चा मिनिंग आहे ज्ञान, जो पुढच्या चॅप्टर मध्ये, पुढच्या अध्यायामध्ये येणार. ठीक आहे. आणि हा संख्य म्हणजे युद्धभूमी. कारण की हजारो योद्धा या रणामध्ये लढणार आहेत, त्यामुळं याला संख्याचा पर्यायवाची, युद्धाचा पर्यायवाची संख्या म्हणून दिलेला आहे. तर संख्याचं संख्ये जाते, संख्येमध्ये युद्धमध्ये. रथोपस्थ उपाविशत, रथ म्हणजे स्थित झाला, रथ उपस्थ. 5 कर्मेंद्रिय असतात. 5 कर्मेंद्रियामध्ये 2 इंद्रिया खालची असतात, एक जनन इंद्रिय आणि एक मलत्यागाचं स्थान. तर मलत्यागाचं स्थानला आपण उपस्थ म्हणतो. तर मलत्यागाचं स्थान आपलं आहे पाठीमागे, तर रथाच्या पाठीमागच्या हिस्सा. ठीक आहे. उपस्थ शब्द रथाच्या पाठीमागच्या हिस्सामध्ये. म्हणजे 3 कप्पे असतील. एक तर पुढे चालवणारा कप्पा आहे श्रीकृष्णाचा, एक मधला कप्पा आहे, तिसरा ज्यामध्ये शस्त्र वगैरे ठेवलेले आहे. आता तो शस्त्र पण सोडून देतोय आणि तिथंच जाऊन बसतोय शस्त्रांपाशी, की मला युद्धच नाही करायचं असं. तर रथोपस्थ, रथ उपस्थ असा शब्द आहे. रथ आणि उपस्थ मध्ये संधी झाली, अ आणि उ मध्ये संधी, ओकार. ठीक आहे. तर रथोपस्थे एकार होता, उपस्थेमध्ये एकार होता, एकार. उपाविशत, उपाविशत मधला उ पुढे आल्यामुळं एकार जो गायब झाला. संस्कृत व्याकरणचे काही काही सूत्र लागून एकार गायब झाला. तर उपसर्ग पूर्वक आविशत, आविशत म्हणजे बसणे, उपसर्ग समीप बसणे, रथाच्या पाठीमागे समीप बसणे. विसृज्य सशरम, विसृज्य, वि उपसर्ग आहे, सृज्य धातू आहे, सृज धातू आहे. सृज धातू असते सृजन करण्यासाठी, पण इथं सृज्य धातूचा अर्थ वि उपसर्ग असल्यामुळं विपरीत झाला, सृजन करण्याच्या ऐवजी त्याग.
की त्यांनी सगळे शस्त्रास्त्र त्यागून दिले. सशरम, स म्हणजे सहित, शरम, शरम म्हणजे बाण आणि चापम म्हणजे धनुष. शरम म्हणजे बाण, चापम म्हणजे धनुष. बाणासहित धनुष विसृज्य त्यागून दिला. आणि शोक संविघ्न मानस, त्याचा मानस कसा झालाय, त्याचं मन कसं झालंय, शोकापासून निर्लिप्त झाला, शोकापासून पूर्ण भरून गेलेला. त्यामुळं त्यांनी सगळं सोडून दिलं आणि पाठीमागे जाऊन बसलं, असं संजयनी तो दृश्य दाखवलं. ठीक आहे. तर पहिला पाद आहे एव मुक्त्वार्जुन संख्ये, इथंपर्यंत. इथं वाचायचं कसं, एव मुक्त्वार्जुन, उक्त्वार्जुन, उक्त्वा आहे, अर्जुन आहे, यांना दोघांना जोडून म्हणायचं. रथोपस्थ उपाविशत, रथोपस्थ उपाविशत. दुसरा पाद, विसृज्य सशरम चापम, विसृज्य सशरम, सशरम दोन श आहेत, स आहेत, एक सापाचा आणि एक शलगमचा. सशरम, ठीक आहे. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. ठीक आहे. हा चौथा पाद. चला उच्चारण घेऊयात. एवमुक्त्वार्जुनः संख्ये, एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत्, रथोपस्थ उपाविशत्. विसृज्य सशरं चापं, विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः, शोक संविघ्न मानसः. एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत्, विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत्, विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. हे शेवटचं सांगून देतो तुम्हाला. ओम, ओम आपल्याला सगळ्यांना माहिती. ओम आपण स्वतःची शुद्धीसाठी, स्वतःच्या मनाला निश्चल बनवण्यासाठी, शांत बनवण्यासाठी आपण ओमचं उच्चारण सगळ्यात पूर्वी करतो. तत्सत इति, तत्सत, सत म्हणजे हे, सत म्हणजे हे सगळं जे सत्य आहे, इति असं जे हे सगळं सत्य घडलंय. ओम ओम तत्सत इति. श्रीमद भगवत गीतासु, श्रीमद भगवत गीता मधला, उपनिषद मधला, श्रीमद भगवत गीताला उपनिषद पण म्हणलेला. मुख्य रूपाने 11 उपनिषद असतात, तर यांना पुढचा 12वा उपनिषद म्हणलेला. असे म्हणायला गेलं तर 108 उपनिषद आहे. त्यामध्ये श्रीमद भगवत गीताला आपण उपनिषद असं म्हणलं. उपनिषद म्हणजे वेदांनंतरचा ज्ञान लगेच उपनिषदामध्ये उतरतो, असं एवढी महत्ता आहे उपनिषद, त्यामुळं उपनिषद म्हणतात. उपनिषद सु सगळ्यांमध्ये सप्तमी विभक्ती आहे. ठीक आहे. श्रीमद भगवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, हे पण सप्तमी विभक्ती. ब्रह्मविद्यामध्ये, ब्रह्मविद्याचा भाग आहे. योगशास्त्रे, आणि एक प्रकारचं योगशास्त्र, कारण की ह्याच्यामध्ये 18 प्रकारचे योग दिलेले आहेत. पहिला योग अर्जुन विषाद योग. डिप्रेशनला पण एक अर्जुन योगाचं नाव देतो. म्हणजे डिप्रेशन मनाला विच्छिन्न करतोय, तरी पण त्याला योगच म्हणलेलं आहे. योग तर तसंच जोडण्यासाठी सांगतो, पण हा मनाला विच्छिन्न करतो तरी पण योग म्हणलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा संवाद, अर्जुन विषाद योगो नाम, त्यांच्या संवादामध्ये हा अर्जुन विषाद योग नामचा प्रथम अध्याय आहे. हरिः ओम तत्सत, हरिः ओम तत्सत, हरिः ओम तत्सत. ओम तत्सत इति, ओम तत्सत इति श्रीमद् भगवद गीतासु, श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु, उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां, ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे, योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम, अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. प्रथमोऽध्यायः. हरिः ओम तत्सत्, 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 हरिः ओम तत्सत्.
तर आपण आता याचं व्याख्यान समजून घेऊ. जे श्लोक घेतलेत आज शेवटचे, पहिल्या अध्यायाचे शेवटचे 3 श्लोक आहेत. अहो बत महत् पापम 44वा श्लोक आहे. किती आश्चर्यजनक ही गोष्ट आहे. आता अर्जुन असं एकदम फुल डिप्रेशन मध्ये, की किती आश्चर्यजनक ही गोष्ट आहे की आम्हाला सगळं माहित असून की आपण हे महान पाप करतोय, तरी आम्ही युद्धासाठी इथं उभं राहिलो. आणि उभा राहिल्यानंतर आता जर मी शस्त्र, दुसऱ्या श्लोक मध्ये, याच्या नंतरच्या श्लोक मध्ये, मी जर शस्त्र सोडले आणि सोडल्यानंतर तसं तर मारू शकत नाही, पण जर समोरच्यांनी मारलं मला, तरी पण मी माझं हे जे मरण आहे हे जिवंत राहण्यापेक्षा किंवा त्यांना मारण्यापेक्षा, मारल्यानंतर काय होणार याच्या आधी सांगितलं. कुलनाश, स्त्री दोष, त्याच्यानंतर सगळे प्रकारचे दोष, नरकमध्ये जाणार, हे सगळं याच्या आधी सांगितलं पाठीमागच्या 5-6 श्लोकांमध्ये. आणि आता की मी तर त्यांना काही मारणार नाही, तर त्यांनी मला मारलं तर ही श्रेयस्कर माझ्यासाठी आहे. आणि असं म्हणून त्यांनी हातातून धनुष्यबाण सोडला आणि पाठीमागे जाऊन बसला. आता जे रथाचे 3 लेवल्स असतात, पुढे घोडे आहेत, त्याच्यानंतर श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्णाच्या माग अर्जुन आहे. अर्जुन उभा राहून तिथं त्या पोर्शन मध्ये उभा राहून युद्ध करणार. आणि ज्यावेळेस तो मध्ये आला, दोन्ही सेनांच्या मध्ये येऊन उभा राहिला, त्यावेळेस तो मध्ये उभा होता त्या पोर्शन मध्ये जिथं उभा राहून त्याला धनुष्यबाण घेऊन युद्ध करायचं. इथं याच्या पाठीमागं लगेच बसकर असते, सोफा सारखं, तिथं बसायची जागा असते. ज्यावेळेस रथ पळतो त्यावेळेस तिथं बसलेलं असतं. म्हणजे कोणी युद्ध नाही करत आहे, काय नाही, त्यावेळेस ते तिथं बसून निवांत जातात. यांना पण बसायला जागा असते जे चालवतात, आणि त्यांना पण जागा असते बसायला. ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस समोरचा माणूस बसलेला असतो जो चालवणार आहे, पण युद्ध करणारा उभा राहतो आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र असतात, जे पण असतात. तर ह्या प्रकारे त्यांनी तिथं मध्ये ते सोडलं आणि पाठीमागे जाऊन बसला. ही ह्या 3 श्लोकांमध्ये आहे. आपल्याला याच्यात समजायचं असं आहे की ज्यावेळेस कोणतीही परिस्थिती समोर येते तर त्याचे वेगळे वेगळे लक्ष आपण त्यावेळेस घटित करतो. त्यावेळेस जशी मनस्थिती आहे, त्यावेळेस जसे विचार आहेत, त्यावेळेस जशी चित्ताची परिस्थिती आहे, त्यावेळेस आपल्या भावना कशा आहेत त्याच्यावर डिपेंड करतो की आपण कोणतं लक्ष प्राप्त करणार आहोत. इथं हा लक्ष कोणतं प्राप्त करतोय? मृत्यूचं लक्ष प्राप्त करायसाठी इच्छुक आहे आता सध्याला. पण याची मनस्थिती बदलली, याचे विचार बदलले, याचे भावना बदलले की मग लगेच लक्ष पण बदलून जातो. आपल्या रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये आपण याला उदाहरण मध्ये समजू. एखादी परिस्थिती समोर आल्यानंतर जर भावनात्मक दृष्टीने आपण कमजोर आहोत, तर आपले विचारधारा जी आहे, विचारधारा, ही विचारधारा जर आपण तोडलं, याला जी फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञानी जे फिलॉसॉफर्स आहेत, ज्या प्रकारे एक एक शब्दाला तोडून सांगतात, तर तोडून सांगण्याचा अर्थच हे आहे की तुम्हाला डीप मध्ये गोष्ट समजली पाहिजे. तर विचारधारा विचारधारा आपण म्हणतो, पण विचारधारा नेमकं आहे काय? विचारधारा म्हणजे आपण कॉन्शियसनेस एनर्जी सोडली आणि सोडल्यानंतर त्या विचारांच्या कोणत्या धारामध्ये जात आहे, असे अंगिनत वेगळे वेगळे डायरेक्शन मध्ये विचारधारणा जातात. ठीक आहे. आपण इथून जर एनर्जी सोडली तर ही एनर्जी कुठं जाणार? इकडे जाणार का इकडे जाणार का इकडे जाणार, इकडे जाणार, अशी जाणार अशी जाणार, असे चित्त मध्ये अंगिनत रस्ते आहेत जाण्यासाठी. तर आपण एक परिस्थितीमधून अंगिनत लक्ष पूर्ण करू शकतो. तिथं महत्वाचं काय राहतं? आपली चेतना शक्ती कोणत्या विचारधारामध्ये वाहत आहे. तर कधीही
सिच्युएशन मध्ये गुंतल्यानंतर मी ह्या विचारधारेने गेले तर मी कुठं पोहोचणार, मी ह्या विचारधारेने गेले तर मी कुठं पोहोचणार, मी ह्या विचारधारेने गेले तर मी कुठं पोहोचणार, हे आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे. समजतंय? आपल्याला जाणीव नसती या गोष्टीची की आपण कोणत्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार, त्यामुळं आपण त्या विचारधारामध्ये वाहून जातो आणि आपण नंतरून म्हणतो की काश मी त्यावेळेस तो विचार नसता केला, काश मी त्यावेळेस ती गोष्ट नसते बोलले, काश मी त्यावेळेस ती रिॲक्शन नसतं दिलं. तर नंतरून रिग्रेट करून काय फायदा आहे का? त्या क्षणी आपल्याला जर समजलं, आपण जर जागृत राहिलो तर आपण तिथल्या तिथं त्या धाराला बदलू शकतो का? जागृत राहिलो तर बदलू शकतो, जागृत नाही राहिलो तर नाही बदलू शकतो. परिस्थितीमध्ये जागृत राहणं हे फक्त योग करू शकतं. ज्यावेळेस आपण प्राणायाम करतो, ज्यावेळेस आपण श्वासांवर लक्ष देतो, श्वासांवर लक्ष देणं हे प्रॅक्टिस आहे विचारांवर लक्ष देण्याची. ज्यावेळेस तुम्ही श्वासांवर लक्ष देता त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्ही विचारांवर लक्ष देता. ऑटोमॅटिक परिस्थितींमध्ये ज्यावेळेस तुम्ही अडकता त्यावेळेस तुम्ही विचारांवर, मी ही विचार करतेय ही बरोबर आहे का, याचं लक्ष काय आहे. आणि इथे अर्जुन त्या विचारधारामध्ये फसून गुतून, किती विचारधारा, कसे विचारधारा होते, किती सिक्वेन्स मध्ये त्यांनी सांगितलं मागच्या श्लोकांमध्ये. तर ही धारा होती, त्याच्यामुळे ते एवढं सिक्वेन्स मध्ये सांगितलं. धारा म्हणजे एक सिक्वेन्स मध्ये एक एक स्टेप मध्ये जातीये पुढं 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 आणि लक्ष्यपर्यंत पोहोचते. तर तो सिक्वेन्स काय होता? आधी धर्माचा नाश होणार, मग कुलाचा नाश होणार, मग स्त्रीचा नाश होणार, मग पितरांचा नाश होणार, मग त्याच्यानंतर नरकमध्ये जाणार, नरकमध्ये गेल्यानंतर आयुष्यभर जीवन शेवटपर्यंत आपण नरकमध्ये, नरके नियतम वासो, नरके अनियतम वासो, कायमच नरकमध्ये आपण राहणार. तर ही एक धारा होती, त्याची विचारधारा होती. त्या विचारधारामध्ये अडकून तो कुठं पोहोचला? आत्महत्या. याला आत्महत्याच म्हणता येईल की मी काय नाही करणार, त्यांनी मला मारलं तरी श्रेयस्कर आहे. आणि जे पोरं आजच्या काळामध्ये आत्महत्या करतात ते ह्याच विचारधारामध्ये गुंततात. जर ते तिथे कॉन्शियस झाले की याचं लक्ष, याचं परिणाम काय होणार, तर मग ते, आणि तेवढे स्ट्रॉंग पाहिजे की आपण ती विचारधारा बदलणं पण एवढं सोपं नाहीये की मी आता एक विचार केला नंतर लगेच दुसरा विचार केला. त्या विचारधारामधून बाहेर निघणं याची पण एक टेक्निक आहे. ती टेक्निक आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये त्या टेक्निक समजू आपण की विचारधारामधून कसं बाहेर निघायचं. काऊन की एकदा आपण गुंतलो की आपली इच्छा, जरी आपल्याला समजतंय की आपण चुकीच्या विचारधारामध्ये गुंतलोय, तरी आपण बाहेर निघायचं खूप त्याच्यामधून अवघड जातं आपल्याला. जसं कधी कधी मोबाईल पाहताना तुम्हाला जाणीव होते की खूप वेळ झालाय मी पाहते फेसबुक, युट्यूब, खूप वेळ झालाय मी पाहते, काहीतरी राहिलंय काम तरी मी पाहते, ती बंद होत नाहीये. मग आपली ती जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये गुंतलेली, त्याच्यातून आपण बाहेर पडत नाहीये. तर ते कसं पडायचं, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे हे सांगितलंय पुढं. धार्तराष्ट्राचे पुत्र सगळे कौरवांनी जर मला मारून टाकलं, माझ्या हातात शस्त्र नाहीये आणि मला मारून टाकलं तरी मला हे श्रेयस्कर आहे. म्हणजे मला हे सगळं नर्क वगैरे, हे सगळं कुल, हे सगळं नकोय, मला हे श्रेयस्कर आहे की मी त्यांच्या हस्ते मरणार. आणि हे कन्व्हिन्स केलंय स्वतःला, हे कन्व्हिन्स करून टाकलंय आता स्वतःला की मी असंच राहिलं, असंच केलं तरच श्रेय आहे, त्याच्याशिवाय याच्यामध्ये काही श्रेय नाही, असं म्हणून तो शोकाकुल होऊन तो बसून गेला.
आणि त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. याच्या पुढच्या श्लोकमध्ये आहे अश्रुपूर्ण कुलेक्षणम. तर त्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोक मध्ये आहे की त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर अशी परिस्थिती, अशा डिप्रेशन मध्ये असा विषाद योग अर्जुनाचा सांगितला आहे. विषाद असून पण याला योग म्हणलंय का? योग जे आहे शब्द हा जोडणे शब्द आहे. युज धातूने बनलाय. अर्थ असतो जोडणे. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस जुडती त्यावेळेस तो योग असतो. याच्यामध्ये काय जुडतंय? याच्यामध्ये काय जुडतंय? अर्जुनाचं विषादपणा अर्जुनासोबत जुडतोय. म्हणजे जर लक्ष प्राप्ती करायचंय तर ज्ञान योग झाला असता. जर लक्ष प्राप्तीसाठी जो युद्ध करायचंय, जर हे लक्ष असतं डोक्यामध्ये तर तो ज्ञान योग झाला असता किंवा कर्मयोग झाला असता. तिथं ज्ञान उत्पन्न होऊन त्यांनी युद्धासाठी गेला तर ज्ञान योग झाला. कर्म करून तो युद्ध करतोय म्हणजे कर्मयोग झाला. पण इथं विषाद योग झालाय. म्हणजे विषाद सोबत अर्जुनचा योग झालाय असं सांगायचंय. विषाद म्हणजे डिप्रेशन सोबत अर्जुन जुडलाय. हा आहे अर्जुन विषाद योग. डिप्रेशन सोबत तो जुडलाय. त्या विचारधारामध्ये तो गेलाय. जसं जंगलचं उदाहरण मी दिलं तर तो पहाडीच्या ऐवजी खाईच्या समोर गेलाय. आणि फक्त पहाडी आणि खाई नाही तर त्या परिस्थितीमध्ये अंगिनत तो रिझल्ट, लक्ष अंगिनत वेगळे वेगळे तो काय म्हणतो त्याला उद्देश काढू शकत होता की आपण हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, असं पण करू शकतो, तसं पण करू शकतो. असे भरपूर गोष्टी तो काढू शकत होता. आणि आपणही आपल्या सगळ्या परिस्थितींमध्ये कितीतरी एक एक स्टेपला एक एक डिसिजन वेगळं वेगळं घेऊन आपण वेगळे वेगळे लक्ष प्राप्त करू शकतो. कोणतं लक्ष प्राप्त करायचंय हे आपण आधी ठरवणं खूप गरजेचं आहे. जर आपण नाही ठरवलं, जर तुम्ही लक्ष ठरवला नाही तर तुम्ही कुठं जाता कोणाला माहित नाही. त्याच्यामुळे आधी लक्ष ठरवणं हे गरजेचं आहे. 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं हे लक्ष ठरवणं आधी गरजेचं आहे. जर लक्ष नाही ठरवलं तर तुम्ही इकडे जाता, मग म्हणता की मी असं केल्याने असं होईल, मग थोड्या दिवसानंतर असं केल्याने असं होईल, थोड्या दिवसानंतर असं केल्याने तुम्ही त्या चक्रामध्ये फिरत राहता. त्या जंगलामध्ये वेगळ्या वेगळ्या झाडांना पाहून, वेगळ्या वेगळ्या जनावरांना पाहून पूर्ण जंगलामध्येच फिरत राहता. कंटिन्यू फिरत राहता आणि तिथंच तुमची मृत्यू होऊन जाईल. तुम्ही त्या जंगलाच्या पलीकड जे आहे तुमचे लक्ष आहेत, भरपूर लक्ष आहेत, एक 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 असे लक्ष आहेत त्या जंगलाच्या पलीकड. जंगलाच्या अलीकड तुम्ही उभे आहात. जंगल म्हणजे चित्त आहे, जंगल म्हणजे परिस्थिती आहे. त्याच्या अलीकड तुम्ही उभे आहेत आणि त्याच्या पलीकड तुमचे लक्ष आहे. तर आपण आतमध्ये गेल्यानंतर पहिली गोष्ट काय होणार? अंधकार होणार. काऊन की आपण त्या परिस्थितीमध्ये फर्स्ट टाइम जातोय. जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असली आपण फर्स्ट टाइमच जात असतो. असं आहे का? आजची कोणती परिस्थिती घ्या किंवा कालची कोणती परिस्थिती घ्या, मला सांगा ही परिस्थिती सेम तुम्ही याच्या आधी कधी अनुभव केली का? दरवेळेस एक वेगळा जंगल आहे, दरवेळेस वेगळ्या प्रकारचे झाडं आहेत तुम्हाला भटकवण्यासाठी, दरवेळेस वेगळे प्रकारचे जनावर आहेत तुम्हाला भटकवण्यासाठी. तर दरवेळेस तुम्हाला लक्ष डिसाईड करावं लागणार. परिस्थिती आल्याबरोबर त्या परिस्थितीतून बाहेर निघल्यानंतर मला काय स्थापित करता येईल किंवा काय हासिल करता येईल. जसं इथं धर्म स्थापित करतायत, इथं धर्म स्थापित करतायत, श्रीकृष्णाच्या दृष्टीने इथं धर्म स्थापित करतायत. आपण एका परिस्थितीमधून बाहेर पडल्यानंतर आपण काय स्थापित करणार हा लक्ष आहे.
काही परिस्थिती असो, काही पण परिस्थिती असो, कोणतीही परिस्थिती असो, ह्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर आपण जे करतोय, जे कर्म करतोय, जे आपण ऍक्शन रिॲक्शन घेतोय, त्या ऍक्शन रिॲक्शननी आपण ह्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर काय हासिल करणार, काय घडवणार, आणि ती जे घडवणार ती किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे हे महत्वाचं आहे. जर एक उदाहरणासाठी समजा की जर एका परिस्थितीमध्ये आपण त्याच्यातून गेलो, ही विचारधारा बनवली, आपण असा विचार केला की ह्या परिस्थितीतून बाहेर गेल्यानंतर मी एक गाव घडवणार आहे. ठीक आहे, एक गाव घडवणार आहे. इथं अर्जुनाने फक्त स्वर्ग नरकची गोष्ट केलेली आहे की नरक मध्ये जाणार आणि कायम तिथंच राहणार, तिथपर्यंतच तो थांबलाय. म्हणजे त्याची विचारधारा कुठपर्यंत आहे? नरक आणि स्वर्ग. ते युद्धानंतर पण, जिंकल्यानंतर पण कुठं जायचा प्रयत्न करतो? स्वर्ग मध्ये जाण्यासाठी शिवजींच्या माग पळतात ते, आणि तिथं ते केदारनाथ स्थापित होतं. ठीक आहे, ती पण एक स्टोरी आहे, तुम्हाला माहित असेल किंवा नाही पण माहित असेल तर पुढे आपण त्या स्टोरीला घेऊ. तर हा कुठपर्यंत गेलाय याचं लक्ष काय आहे की नर्क स्वर्ग इथपर्यंत हा गेलाय. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक परिस्थिती देतोय, ज्या परिस्थितीमधून आपण एक विचारधारा, ह्या विचारधाराने आपण गेलो तर आपण एक गाव स्थापित करणार. ठीक आहे, बरोबर. आता त्याच परिस्थितीमध्ये जर आपण दुसऱ्या विचारधाराने गेलो तर आपण एक मोठं शहर स्थापित करणार. तुम्ही कोणती परिस्थिती, तुम्ही कोणती विचारधारा चूज करणार? परिस्थिती तीच आहे, पण विचारधारा कोणती चूज करणार? पहिली वाली का दुसरी वाली? गाव स्थापित करणारी का शहर स्थापित करणारी? एक परिस्थिती आहे, ठीक आहे, त्या परिस्थितीमध्ये दोन प्रकारचे विचारधारा येतात. एक विचारधारा एक एक स्टेप करून तुम्हाला 10 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 50 दिवसानंतर, समजा 50 दिवस आपण धरू, 50 दिवसानंतर एक एक स्टेप करून तुम्ही ह्या विचारधारेने गेले तर एक गाव स्थापित करता. त्याच परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या विचारधारेने गेले तर एक एक स्टेप करून तुम्ही शहर स्थापित करता 50 दिवसामध्ये. टाइम काळ तोच आहे, विचारधारा वेगळी वेगळी आहे, स्टेप्स स्लोच आहे, तेवढेच आहे. तर तुम्ही काय स्थापित करता? हा, पण आता तुमच्या समोर दोन लक्ष येतं, तर दोन्ही पैकी कोणतं स्थापित करणार तुम्ही? शहर स्थापित करणार का गाव स्थापित करणार? मी तुम्हाला ह्या उदाहरणातून यांचं सांगणार आहे. तुम्ही सांगा की शहर स्थापित करणार का गाव स्थापित करणार? शहर स्थापित करणार. तुम्ही सांगा. गाव स्थापित करणार. का गाव स्थापित करणार? मला एक, म्हणजे मला एक असं सांगायचंय की अर्जुनाच्या विचारधारेने जर जातोय तर तो स्वर्ग आणि नर्क पर्यंत जातोय, बरोबर. कृष्णाच्या विचारधारेने जर तो जातोय, कृष्ण जातोय, कृष्णाच्या विचारधारेने जर जाते तर ते धर्म आणि मोक्ष स्थापित करतात. ठीक आहे, त्यांचा उद्देश काय आहे? त्यांनी सांगितलंय की तू हे जे काय करतोय हे केल्यानंतर यांना तर मी मारलंच आहे, तर तुला फक्त निमित्त बनायचंय. तू ज्यांना ज्यांना मारतोय ते हे जे कर्म आहे मारण्याचं, हा कर्म मला समर्पित कर. म्हणजे तो कर्म मला समर्पित कर आणि तू त्याच्यातून मुक्त होऊन जा. तू मारलंय मान्य करतो, पण तू कर्म मला समर्पित करून टाक. मला समर्पित केलं तर तू त्या कर्मातून मुक्त झाला. म्हणजे कृष्णाचा उद्देश काय होता? कर्मातून मुक्ती करायची. म्हणजे काय करायचं? मोक्ष प्राप्तीसाठी अर्जुनाला सांगितलं होतं. ठीक आहे, आणि दुसरं धर्म स्थापित करण्यासाठी. मला काय सांगायचंय की स्वर्ग नर्क मोठं आहे का धर्म स्थापित करणं आणि मोक्ष मोठं आहे? हा, तर हे मी सांगत होतो की गाव मोठं आहे का शहर मोठं आहे. असं नाही की तुम्हाला गाव आवडतं, ठीक आहे, पण एक दृष्टी की एक विचारधारेने तुम्ही स्वर्ग नरकचा विचार करताय, स्वर्ग नरक पर्यंत जाताय, आणि दुसऱ्या विचारधारेने तुम्ही धर्म आणि मोक्ष स्थापित करताय. त्यांनी हे कृष्णाचं लक्ष होता,
पण अर्जुनाला मोक्ष प्राप्त झालं का? का नाही झालं? सगळं झाल्यानंतर तो रिग्रेशन मध्ये गेला होता. त्यांनी कर्म यांना त्यागले का? यांना म्हणजे यांच्यामध्ये समर्पण केले का? नाही केले. जर केले असते तर तो रिग्रेट नसतं केलं त्यांनी. रिग्रेटला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? पश्चाताप नसता केला त्यांनी. जर त्यांनी ते कर्म कृष्णाला समर्पित केले असते, जसं कृष्णाने सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये, तसं जर केलं असतं अर्जुनाने, तर त्याला पश्चाताप नसता झाला. पण शेवटी त्याला पश्चाताप झाला. आणि तो ऐकलं त्याने कोणत्या गोष्टीवर? हे सगळं नॉलेज कशासाठी आहे? त्याची मनस्थिती बदलण्यासाठी. पण त्याची मनस्थिती बदलली कोणत्या गोष्टीने? फक्त एका विश्वरूप दर्शन झालं त्यांनी, आणि दुसरं की मी यांना मारून टाकले, तू फक्त निमित्त बन. आणि ते टायमिंग मुळे, की त्या टायमिंग मध्ये युद्ध करायचं म्हणजे एकदम आपण मध्ये येतं, तर आपल्याला एक तर करायचं नाही तर नाही करायचं, लवकर डिसिजन घ्यायचं. तर त्या टायमिंगचा फरक आहे तिथं. एकदम टायमिंग मध्ये कृष्णाने 2 मेन गोष्टी केल्या. नाहीतर एवढं नॉलेज सांगितलं तरी तो ऐकत नव्हता. त्याच्यामुळे त्याला मोक्ष तर नाही भेटलं, पण धर्म स्थापित जे करायचं होतं कृष्णाला ते झालं. ती एक गोष्ट झाली. याला जे मोक्ष प्राप्त करून द्यायचं होतं ते नाही झालं. का नाही झालं? काऊन की याला जे सांगितलं होतं ते त्यांनी काय ऐकलं नाही. ऐकलं पण असेल पण त्याला ते समजलं किंवा त्याला ते ऍक्शन मध्ये आणता नाही आलं. जसं मी सांगितलं की आपण पाहतोय, आपल्याला समजतंय की आपण गुंतलोय. आपण एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला समजतंय की गुंतलोय आणि हे कळल्याने आपण बाहेर निघू शकतो, पण आपण ते करत नाही. काऊन की त्याच्यामध्ये गुंतलोय आणि अडकलोय, असं अटॅचमेंट झालेली आहे की ती सोडू नाही शकत आपण. जसं घरामध्ये सिंपलची गोष्ट आहे, उदाहरणासाठी घरामध्ये कित्येक असे वस्तू असतील जे वस्तूंचं काही काम नाहीये, पण तरी आपण त्याला उचलून ज्याला गरज आहे त्याला देतो का? त्याला तसंच ठेवतो. घरामध्ये आता साफसफाई चालू होती तर 3 प्रकारचे डबे होते. ते डबे शीतलनी बाहेर टाकले, ते परत आतमध्ये आणले. नाही याच्यामध्ये काहीतरी ठेवता येईल. अजून ते डबे तसेच आहेत. असे कितीतरी डबे आहेत जे बाहेर दिल्यावर कोणाला तरी ते त्याचा फायदा करू शकतात, पण आपण देतोय का? नाही. आपल्याला माहित आहे घरी राहून हे स्टोर रूम मध्ये जमा होतोय कचरा, पण तो आपण जमाच करतोय. आपण सोडतोय का? नाही सोडत. असंच अर्जुन गुंतलाय. मग ते सोडायचं कसं हे कृष्ण सांगतात, पण तरी ते सोडू नाही शकत. दुर्योधनाला पण सांगतात, पण हे एक फक्त टायमिंगचा विषय असतो. दुर्योधनाला जर अशा टायमिंगला सांगितलं असतं तर त्यांनी युद्ध नसता केलं. पण हे दुर्योधनाला आधी सांगितलं. आधी ज्यावेळेस कृष्ण शांतीदूत बनून गेले होते त्यावेळेस दुर्योधनाला सांगितलं. त्यावेळेस दुर्योधनाने ऐकलं का? नाही ऐकलं. त्यांनी सांगितलं की मला सगळं माहिती आहे पण मी ऐकणार नाही, माझ्याच्याने होणार नाही, आपल्याच्याने पण होत नाही. कितीही माहित असलं आपल्याला की ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे, पण ज्या गोष्टीची आपल्याला सवय लागली आहे ती गोष्ट आपण करतोच. माहित आहे की रात्री 10च्या नंतर जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ऍसिडिटी होती, तरी आपलं ते होतच. चला शांतीपाठ घेऊ. कंबरपाठ मान सरळ, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षं शांति पृथ्वी शांतिराप शांति शांति वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.